चुलवड गावातील महिलांची पाण्यासाठी वणवण भटकंती, ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष। पाण्याची सोय करण्याची बिरसा फायटरची जिल्हा अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे मागणी। धडगाव तालुक्यातील चुलवड येथील ग्रामस्थ पिण्याच्या पाण्यापासून वंचित आहेत। ग्रामस्थांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय करावी अशी मागणी बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून जिल्हा अधिकारी नंदुरबार व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नंदुरबार यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। यावेळी बिरसा फायटरचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा, राज्य अध्यक्ष गोपाल भंडारी, शहादा तालुका बिरसा फायटर्स दिलीप मुसदे, जगदीश डुडवे, मगन तडवी, वन्या तडवी, बोंडा पटेल, बाबाजा तडवी, सायलीबाई तडवी, रेवलीबाई तडवी, बिजरा तडवी, कल्पना तडवी, सुशीलबाई तडवी, जोबी तडवी, कुंदा तडवी, जोबीबाई तडवी, चुलवड गावातील 15 कार्यकर्ते उपस्थित होते। स्वातंत्र्याची 78 वर्ष पूर्ण झाली तरी चुलवड गावात अजूनही अनेक कुटुंबांना पिण्याच्या पाण्यासाठी नदीच्या कुवाचा वापर करावा लागत आहे। महिलांना वणवण भटकावे लागत आहे। पिण्याच्या पाण्याच्या सोयीसाठी ग्रामस्थांनी सरपंच व ग्रामसेवक यांना प्रत्येक ग्रामसभेत विषय घेऊन ही या कुटुंबांना पाण्याची व्यवस्था करून देत नाही। गेल्या 13 फेब्रुवारी 2026 पासून गावात 20 पेक्षा अधिक बोरवेल खोदले आहेत, परंतु हे फक्त सरपंचांचे कार्यकर्ते व काही निवडक व अनावश्यक ठिकाणी काढून दिले आहेत। काही ठिकाणी पाण्याची व्यवस्था असूनही 10 ते 20 मीटर अंतरावर बोरवेल खोदले आहे, पण जे लोक नदी कुवा वर पाण्यासाठी तळमळ करत आहेत त्यांना मात्र दुर्लक्षित केले आहे। उपसरपंच राजेंद्र पावरा यांच्या घराच्या 4ही कोपऱ्याला बोरवेल खोदले, परंतु गरजू लोकांना दुर्लक्षित करून संपूर्ण गावाचा पैसा त्यांच्या कार्यकर्त्यांच्या घराजवळ शौचालय, पाण्याची टाकी, बोरवेल इत्यादी कामे सर्व मनमानी कारभाराने करत आहे। तरी जिथे पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकंती करत आहे अशा चुलवड या गावातील लोकांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था तत्काळ करून द्यावी अशी मागणी बिरसा फायटर संघटनेकडून जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे। नंदुरबार प्रतिनिधी।